गजासूर नावाचा दैत्यासूर महादेवांच्या वराने उन्मत्त झाला। त्याने समस्त ब्रह्मांड काबीज केले। घाबरलेल्या देवाने गणेशाची आराधना केली आणि यात उन्मत्त गजासुराचे गर्वहरण केले। रसिक हो, गणेश पुराणाचा आधार घेतलेली आणि लव मोले यांनी आपल्या लेखणीतून संवादित केलेली ही कथा आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत। रसिक हो, सादर करीत आहोत गजासुराचे गर्वहरण, गजासुराचे गर्वहरण।
इंद्राचे ते विसरू नकोस. इंद्रदेवा मग वेळ कशाला दाखव तुझं सामर्थ्य. अरे मग वेळ कशाला दाखव तुझं सामर्थ्य. इंद्रदेवा अनंतच्या मार्गावर गजास्तु. देवेंद्र, या ब्रह्मपुरीमध्ये तुमचं स्वागत आहे. कसं काय येणं केलं या ब्रह्मपुरीमध्ये? ब्रह्मदेवा, त्या गजासुरापासून आम्हा देवांचे रक्षण करा. त्या गजासुराने अमरावतीचं राज्य काबीज करून आम्हा देवांचा अतोनात छळ चालू केला आहे. देवेंद्र, महादेवाच्या वराने हा गजासूर फार नमस्त झाला आहे. यावरती उपाय श्री महादेव सांगू शकतात. आपण विष्णू समेत कैलासावर महादेवांच्या भेटीला जाऊया. ठीक आहे ब्रह्मदेवा. ब्रह्मदेवा, तो गजासूर इकडेच येत आहे. शक्तीचा तुला फार गर्व झाला आहे. अहंकार जास्त काय ठिकाणचं नाही हे लक्षात ठेव. ब्रह्मदेवा, तुझी बडबड बंद कर आणि दाखव तुझं सामर्थ्य. ठीक आहे, नंतर बघितली तयारी.
देवाचे देव महादेवांचा जय जयकार असो. देवाचे देव महादेवांचा जय जयकार असो. देव आज या कैलासा वेगाचे कारण तरी काय? महादेवा त्या गजासुरापासून आम्हा देवांचे रक्षण करा. तुम्ही दिलेल्या वरामुळे तो गजासूर भाजमुक्त झाला आहे. महादेवा त्या गजासुराचा अंत केव्हा व कोणाच्या हातून येणार आहे हे देखील आम्हाला सांगा. देव निश्चिंत राहा. त्या गजासुराचा अंत फार जवळ आहे. त्या गजासुराचा अंत बाल गणेशाकडून होणार आहे. आपण सर्वांनी मिळून बाल गणेशाची आराधना करूया. ठीक आहे महादेवा, या पूजेला आता प्रारंभ करूया. ठीक आहे. शिवनंदना तुझे गुण गाताना, शिवनंदना तुझे गुण गाताना, होई माझा आनंद मना, होई माझा आनंद मना. मोरया मोरया त्रिगणा, मोरया मोरया त्रिगणा. गणेशाचा जय जयकार असो. गणेशाचा जय जयकार असो. तुमच्या माईचा भाव मी जाणला आहे. त्या उन्मत्त गजासुराचा अहंकार मी लवकरच संपुष्टात आणणार आहे. आपण देव निश्चिंत राहा. गणाधिपती गणेशाचा विजय असो. गणाधिपती गणेशाचा विजय असो. मी शिवपार्वती पुत्र गणेश आहे आणि मी तुझ्या समाचारासाठी आलेलो आहे. देवा गणेशा, या त्रिभुवनामध्ये मला देव दानव मानव ओळीत मारू शकत नाही आणि तू माझ्या समाचारासाठी आलायस. अरे गजासुरा, महादेवांच्या वराने तू फार उन्मत्त झाला आहेस. आठवतो वर. देवा गणेशा, मग वेळ कशाला? दाखव तुझं सामर्थ्य. ठीक आहे.
वाचव मला देवा गणेशा, वाचव मला देवा. देवा माझं गर्वहरण झाले देवा. देवा मी नाही आता कोणाला त्रास देणार देवा. देवा वाचव वाचव. अशा रीतीने गजासुराने उंदराचे रूप घेतले. उंदरावरती स्वार होऊन नाचताले गणराया. उंदरावरती स्वार होऊन नाचताले गणराया. भक्तगणांचे रक्षण करण्या, भक्तगणांचे रक्षण करण्या आले बाप्पा.